नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास. मित्र, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पंचशीलाताई इंगोले, आपल्या या विभागाच्या उमेदवार ज्योत्सनाताई दीपक फेसके, शुभम भाऊ प्रकाश सातगरे, निकित परवीन दीदी, अमोल भाऊ गाडे, मुस्तफा भाई, आदरणीय तुकारामजी बोबडेजी, रमेश भाऊ व्यवहारे, आकाश भाऊ सांगडे, संजय भाऊ राऊत, दिलीप भाऊ गावंडे, सुरेश भाऊ गुगने, पांडुरंगजी बोबडे, दर्शनजी महाजन, नितीन भाऊ मनवर, दिलीप राऊत, प्रफुल्ल भाऊ निरपासे, विजय भाऊ राऊत, विजयजी मनवर, मंगेश भाऊ गडकर, सतीश भाऊ इंगुले, मोरेश भाऊ नागमुडे, राजीद खानजी, पीजी गावंडे साहेब, मन्नान भाई ठेकेदार, सय्यद जाकीर भाई, मोहम्मद निसारजी, अरुण भाऊ पिंगाने, ओस खान, दत्ता भाऊ गाडे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या सोबत आलेली सर्व सन्माननीय मंडळी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले वार्ड नंबर 4 आणि वार्ड नंबर 5 मधील सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्रमंडळी, बंधू आणि भगिनींनो, आताच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार इंगुलेताईने आपल्या भाषणामध्ये या दिग्रस शहरामध्ये काय विकास करू आम्ही त्याच्याविषयी सविस्तर या ठिकाणी सांगितलं. फिसके साईने सुद्धा भाषण केलं. जे उमेदवार आमचे आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी भाषण केलं आणि आमची राऊत दीदी तिने सुद्धा एक कविता म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचा उत्साह या ठिकाणी वाढवलेला आहे. आपल्या सर्वांसमोर हे आमचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या वार्ड नंबर 4 आणि वार्ड नंबर 5 मधील मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित असल्यामुळं आपला नगराध्यक्ष आणि चारी उमेदवार निवडून येतील आता माझ्या मनात शंका आली नाही. कारण इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा गरीब आणि सामान्य माणूस असल्यामुळं गरीबाचा आशीर्वाद ज्या ज्या उमेदवाराला आजपर्यंत मिळाला तो उमेदवार प्रचंड मताने विजय झाला. याची जाणीव लोकसभेच्या निवडणुकीत झाली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झाली आणि नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मी एवढं आश्वासित करतो की नगर परिषद आल्यानंतर या ठिकाणचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी खात्री सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आता केटी जाधव सरच्या विरोधात जो उमेदवार आहे डॉक्टर टेवरे, बहुतेक ते ढोराचे डॉक्टर आहेत. म्हणजे डॉक्टर टेवरेने कधी आयुष्यामध्ये एखाद्या गरीब आणि सामान्य माणसाला एखादी संजय गांधी निराधारची योजनेची केस केली असेल, एखाद्या गरीबाने सामान्य माणसाच्या सुखदुःखात सामील झाला असेल, असं एखादंही उदाहरण दाखवा की तहसीलमध्ये एखाद्या गरीबाच्या लढ्यासाठी कधी गेला असेल. आमच्या दुसऱ्या मुस्तफा भाईच्या घरच्या लोकांच्या विरोधात मेहता ताईला उभं केलेलं आहे आणि ते सांगून राहिले की आपल्या हिंदू समाजाची एकच बाई आहे. आता बाईच 80 वर्षाची आहे. तुम्ही पाहिली का? किती वर्षाची आहे? 80 वर्षाची बाई आहे. तुम्ही उमेदवार फिरवत असताना तुम्ही त्यांना विचारा की उमेदवार हजर आहे का? म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ संपत्ती आहे, अशा लोकांना उमेदवारी द्यायची आणि लोकांचं मत पैशाच्या भरोशावर जिंकायचं असं जे आपल्या विरोधकांना या ठिकाणी वाटत आहे. आणि खऱ्या अर्थानं दिग्रस शहरामध्ये आमचे उमेदवार तुम्ही पहा, गरीब आणि सामान्य घरातले उमेदवार आम्ही दिलेले आहे. आम्ही पैसा पाला नाही. काम करणारा व्यक्ती कोण आहे? लोकांच्या दारात जा, लोकांच्या सुखदुःखात सामील व्हा आणि लोकांचा आशीर्वादाने निवडून या. पैशाचे धनाढ्य लोक त्या भागातून उभे आहे, परंतु या दिग्रस मध्ये जो काही प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे तो अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. मित्रो, मी तुम्हाला या नगर परिषदचा एक किस्सा सांगतो की आजपर्यंत घरकुलाच्या योजना या लोकांनी राबवत असताना तोंड पाहून या ठिकाणी घरकुल देण्यात आले.
गरीब आणि सामान्य माणसाचा घरकुलाचा प्रश्न यांनी निकाली कधी काढला नाही, परंतु मी लोकसभेचा खासदार झाल्यानंतर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि दिग्रस शहरामध्ये आणि यवतमाळ पूर्ण जिल्ह्यामध्ये 1,20,000 घरकुल आपण त्या ठिकाणी आणले आणि या ठिकाणच्या गरीब आणि सामान्य माणसाला घरकुल मिळाले पाहिजे। नगर परिषद जशी आपली सत्ता आली या भागात घरकुलाची योजना मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी राबवू आणि या भागातील गरीब आणि सामान्य माणसाला पंतप्रधान घरकुल योजनेचा फायदा आमच्या गरीब आणि सामान्य माणसाला देण्याचं काम सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी पाणी पुरवठा 15 दिवस पाणी मिळत नाही, 52 कोटी रुपये खर्च केले आणि 52 कोटी रुपये मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये केला आणि एवढा भ्रष्टाचार करून सुद्धा साधं पाणी 15 दिवस आमच्या गरीब आणि सामान्य माणसाला मिळत नाही। मी आमदार असताना रोज पाणी 1 दिवस आड पाणी या ठिकाणी आम्ही देत होतो। नगर परिषदची सत्ता आमच्या जवळ असताना कधी 15 दिवस पाणी मिळत नाही अशातला भाग केला नाही। आणि हे पालकमंत्री हे संजय राठोड की जे भेदभाव करून नदीच्या पलीकडे आमचे मुस्लिम समाजाचे बांधव राहतात त्या भागामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, त्या भागामध्ये पाईपलाईन टाकल्या गेली नाही पाहिजे म्हणून असं पापाचं काम या लोकांनी केलं आणि त्या भागामध्ये काम करायचं नाही म्हणजे जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं आणि भेदभाव करण्याचं काम या ठिकाणी अनेक लोकांनी करण्याचा प्रयत्न केला। परंतु ही घंटी बाबाची दिग्रस आहे आणि घंटी बाबाने सांगितलेलं आहे की जात पात धर्म कधी पाहायचा नाही, माणसावर प्रेम करायचं। म्हणून या दिग्रस शहरामध्ये मी तुम्हाला शाश्वती देतो की ज्या पद्धतीने आपण हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ईसाई जे आपण प्रेमाने वागत होतो त्याच पद्धतीने आपण सर्वजण गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राहू आणि मी खात्रीने सांगतो की या दिग्रस शहराचा विकास करण्याचं काम आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि मी स्वतः केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। यांनी अनेक घोटाळे केलेला आहे, अनेक प्रकरणात यांचा जर तपास केला आणि चौकशी लावली मोठे घोटाळे या ठिकाणी निघणार। या ठिकाणच्या 9 वर्षापूर्वी जे काही आपल्या 10 वर्षापूर्वी जे काही टॅक्स होता यावेळेस आमच्या गरीब आणि सामान्य माणसावर 10 पट टॅक्स या ठिकाणी वाढवला। एवढा टॅक्स आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही वाढला नाही। नगराध्यक्ष पद असताना आणि नगरसेवक असताना टॅक्सच्या बाबतीत आपण भूमिका घेतली होती की गरीबात कमीत कमी टॅक्स लागला पाहिजे, श्रीमंताला थोडा जास्त लागला तरी चालेल, परंतु गरीब आणि सामान्य माणूस आपल्या घामाच्या पैशातून एवढा टॅक्स भरू शकत नाही। परंतु 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी यांनी भरमसाठ टॅक्स वाढवला आणि आमच्या गरीब आणि सामान्य माणसाच्या खिशातून त्या ठिकाणी पैसा गोळा करण्याचं पापाचं काम या लोकांनी केलेलं आहे। टाउन हॉल पाळण्यात आला की ज्या टाउन हॉल मध्ये गरीब आणि सामान्य माणसाचे लग्न होत होते ते टाउन हॉल पाळला आणि तिथं नाट्यगृह त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। हे नाट्यगृह काय करायचं, कोण नाटक पाहण्यासाठी येणार आहे? नाटक पाहण्यासाठी पैसे तरी लोकांजवळ आहे का? आणि नाटककार लोक तरी या ठिकाणी येणार आहे का? अरे गरीबाचे सामान्याचे तिथं छोटे मोठे दुकान तर चालत होते ते त्या ठिकाणी पाडण्यात आले, नाट्यगृह उभं केलं। ते कशासाठी? तर या नाट्यगृहात कमिशन भेटते म्हणून आणि ते नाट्यगृह 5% अभाव दिलं म्हणजे तुमच्या आमच्या घामाच्या टॅक्सच्या पैशातून 1 कोटी रुपये त्या नाट्यगृहात त्या ठिकाणी गेले। म्हणजे जिथं काम आहे तिथं भ्रष्टाचार झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून जो रोड गेलेला आहे 3 महिन्याच्या आत ते रोड सर्व संपूर्ण त्या ठिकाणी उखडला गेला। आपले 96 लाख रुपये जे नगर परिषदच्या टॅक्सचे पैसे आहे ते त्या ठिकाणी मातीत गेले। अशा प्रकारचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर या लोकांनी लावलेला आहे। म्हणून या लोकांच्या भूलतापाला बळी न पडता माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला मशाल या चिन्हासमोरचा आपल्याला बटन दाबायचं आहे आणि हे होतकरू चांगले सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि गरीब आणि सामान्य माणसाला उमेदवारी दिलेली आहे की ज्याला जाणीव असली पाहिजे गरिबीचे चटके खाणारे हे सर्व व्यक्ती आहे, त्यांना गरिबीची जाणीव आहे। आणि आज खास करून या नगर परिषद मध्ये पुढचा जो भी कारभार चालेल ते गरीब आणि सामान्य माणसाला पहिले प्राधान्य देता येईल आणि जे काही श्रीमंत मंडळी आहे जे आज या ठिकाणी सातत्यानं जिकडे सत्ता आहे तिकडे पळण्याचा सपाटा या लोकांनी लावलेला आहे, परंतु मला शाश्वती आहे की या ठिकाणच्या गरीब आणि सामान्य माणसानं आजपर्यंत या ठिकाणी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे। खासदार म्हणून जेव्हापासून झालो तेव्हापासून
मुख्यमंत्री निधी आणि पंतप्रधान निधीमधून अनेक आमच्या कॅन्सरच्या लोकांना, जे गरीब हार्ट अटॅक आहे त्या लोकांना हजारो लाखो रुपये आपण त्या ठिकाणी आणून दिलेले आहे। आणि या गरीब आणि सामान्य माणसाला अडचणीत आल्यानंतर कुठेतरी आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे। ते प्रामाणिक काम सुद्धा आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने चालू आहे। मी याच ठिकाणी राहणार आहे, माझे मुलं बाळे याच ठिकाणी राहणार आहे। आपलं दिग्रस शहर वाचलं पाहिजे, आपलं दिग्रस शहर चांगलं असलं पाहिजे। एक चांगलं गार्डन या ठिकाणी निर्माण केलं नाही, एक चांगला जिम या ठिकाणी निर्माण केला नाही। कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे। आणि हिंदू मुस्लिम कसं करायचं, बौद्धाच्या माणसाला तिकीट दिल्यानंतर त्याच्या बाबतीत अपशब्दानं या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं प्रचार करायचा, हे जे पापाचं काम तुम्ही या ठिकाणी करून राहिलेले आहे। समाजात तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही जे लोक करून राहिलेले आहे। जनता हुशार आहे, जनतेला सर्व माहित आहे। आम्ही जात पात धर्म पाहणारे लोक नाही, आम्ही गरीब सामान्य लोकांना घेऊन कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो, जो काम करणारा व्यक्ती आहे त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू। आणि जात पात धर्माच्या आधारावर कधी राजकारण आम्ही करणार नाही, याच्या पुढे सुद्धा करणार नाही। शेवटी प्रत्येकाला आशा असते की आपल्या खासदारानं, आपल्या आमदारानं, आपल्या नगरसेवकानं आपल्या भागाचा विकास केला पाहिजे, आपल्या सुखदुःखात सामील झाला पाहिजे, आपल्या अडचणीत आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आमच्या केटी जाधव सरांनी दलित वस्तीमधून जे काही त्या नाल्याचं, त्या नदीच्या याच्यातलं काम केलं होतं, त्याच्यानंतर जेव्हा आमदाराला, मंत्र्याला या ठिकाणी समजलं की याला क्रेडिट चाललं, तेव्हा ते उरलेलं काम सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्याचं पापाचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं। केटी जाधव सरनी जे काही भ्रष्टाचार समोर काढला, ते भ्रष्टाचार काढला म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकलं। मी केटी जाधव सरला मागच्याच वेळेस सांगितलं तुम्ही कुठेही जा, मग शेवटी माझ जोडी या लागल म्हणलं। आला का लक्षात? कुठेही गेले तरी या लागल, इथंच याच्यासाठी या लागल की आम्ही कधी भेदभाव केला नाही, आम्ही उच्च नीच कधी पाहिलं नाही, आम्ही समाजात कधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही। एवढे दिवस राजकारणात आहो, कोणी आमच्याकडे बोट दाखवू शकत नाही आणि तशा प्रकारचं कृत्य आमच्या हातातून कधी होत नाही, होणार नाही। म्हणून आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुन्ह्या गोविंदानं दिग्रस शहराच्या विकासाच्या संदर्भात आपण या ठिकाणी राहू। आणि माझी इंगोले ताईंना विनंती आहे की तुम्ही नगराध्यक्ष होणारच आहे, हे सर्व नगरसेवक होणारच आहे। पहिल्या नंबरवर या महाराष्ट्रात जिथं सर्वात जास्त पंतप्रधान घरकुल योजना या दिग्रस शहरामध्ये आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा फायदा आमच्या गरीब आणि सामान्य माणसाला मिळून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी राहू द्या, एवढंच विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।